देतो, ह्याच्यात विशेष काही नाही. तुम्ही किती असे उलट सुलट प्रश्न विचारले तर आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलेलं आहे. शेवटी आम्ही काही जरी सांगितलं पत्रकार मित्रांनो, तर जनता जनार्दनांच्या मनामध्ये कुणाच्या हातात सूत्र द्यायची आणि कुणाच्या हातात नाही द्यायचे हे सर्वस्वी आहे. आणि त्याच्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्याच्याकरता, प्रोत्साहन देण्याच्याकरता अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. परंतु शेवटी आम्ही राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो. अरे कसला फैसला हे दरवर्षीचं काम असतं. पावसाळा संपल्यानंतर आपण एकत्र बसून उन्हाळी हंगाम त्याचं पाण्याचं वाटप शेतीला किती, पिण्याच्या करता किती, पुढं पाऊस साधारण आपण 15 जुलैपर्यंत नाही पडला तर राखीव कोटा किती, हे दरवर्षीचं नियोजन असतं. त्याच्यामध्ये आता मी पण त्या मीटिंगला आपले राधाकृष्ण विखे पाटील पण पत्रकारांना सबुरीचा सल्ला दिला. गृहराज्यमंत्र्यांनी पण थोडंसं सबुरीनं. अरे सगळ्यांनीच वागा, माझ्या सकट सगळ्यांनी. बस स्वारगेटच्या प्रकरणात मी एक मिनिट मी कुठलं पर्टिक्युलर प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही. पत्रकार मित्रांनो, काही ठिकाणी तक्रारी आल्यानंतर, केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांचं जो काही जाळं असतं ते लावतात किंवा त्यांच्या परीनं तपास करायला जातात. तोपर्यंत चॅनलला येतं आता ही व्यक्ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे, आता ती व्यक्ती फलानीकडे गेलेली. अरे गप बसा ना बाबा, त्याला आपण पकडू ना. पकडल्यानंतर दाखवा. आता परवा पण तो आता 24 तास झाले, 48 तास झाले, ते उसात जाऊन बसला होता. आता उसात जाऊन बसला, ड्रोन लावले, यंत्रणा लावली, त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती. ते सापडलं सगळं. थोडंसं माझं काय म्हणणं आहे, घटना अजिबात घडता कामा नये. या मताशी मी 100% जनतेशी पण सहमत आहे, तुमच्याशी पण सहमत आहे, आणि आमची पण सरकारची तीच भावना आहे. पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीचं तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित, सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा. पक्षाचे कार्यकर्ते तोडफोड करतात. नाही ते एकदा ऐका ना, हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या. हे काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार, त्यांना सोडलं जाणार नाही. जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल, खुर्च्या तोडत बसाल, तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कुणी कार्यकर्ते असतील, त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे. त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे. आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे. हे जे काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना, त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल. आताच्या या कार्यक्रमात माजी मंत्री तानाजी सावंत जे आहेत आरोग्य, मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे. मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन. आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे. त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं. दादा, या कार्यक्रमात आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का? दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली की समन्वय जर राखला असता तर आणखी मोठा आणि राज्यव्यापी. अरे बाबा, आता तिथं पण ते कार्यक्रम करतात. कुठं
समन्वय तुला नाही, दिसला तेच नाही. म्हटले. नाही नाही तुझं ऐकण्यात काही शालेय गडबड शिक्षण आहे. मंत्रीच म्हटले. नाही मी त्यांच्याशी बोलेन काळजी करू MPLC नको. डेपो मॅनेजर आहे, ड्रायव्हरला विनाकारण त्रास देतात, काही महिलांना शरीर सुखाची ए, मागणी करतात. तक्रारी ऐका दाखल आहेत पोलीस या स्टेशनला. तक्रारी मी पण टीव्हीलाच बघितलेले आहे. त्याच्याबद्दल PMPMLचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का, जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिली का, तसं काही केलेलं असेल तर त्याची शहानिशा केली जाईल. त्या बातमींवरून त्याच्या खोलामध्ये गेलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत. वेगवेगळ्या माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. राज्यातील बालकांची आरोग्य तपासणी करणार आहे असं अजित पवार म्हणाले. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे.